बहिणींनो आणि मित्रांनो, तुमच्या खात्यात अजूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत का? अनेक महिलांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, आपला फॉर्म रिजेक्ट तर झाला नाही ना? पण घाबरू नका, कारण शासनाकडून आता एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, नेमका कोणाचे पैसे का अडकले आहेत, कोणाला काय करावं लागणार आहे आणि तुमचा अर्ज पुन्हा सुरू होऊ शकतो का? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारांच्या अफवा पसरवल्या जात आहेत. काही जण म्हणत आहे की हजारो महिलांचे अर्ज कायमचे बंद झाले आहे, तर काही जण म्हणत आहे की योजना बंद होणार आहे. पण शासनाने स्पष्ट केले आहे की एकही पात्र महिलेचा अर्ज कायमचा रिजेक्ट करण्यात आलेला नाही. होय, अनेक अर्ज सध्या फक्त होल्डवर ठेवण्यात आले आहे आणि त्यामागची काही मुख्य कारणे शासनाने सांगितले आहे. सर्वात पहिला कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण न करणे. अनेक महिलांनी अर्ज भरला पण ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही, त्यामुळे त्यांचे पैसे तात्पुरते थांबविण्यात आले आहे. दुसरा कारण म्हणजे आरटीओ विभागाकडून शासनाला माहिती मिळाली आहे की काही महिलांच्या नावावर 4 चाकी वाहनं आहेत, त्यामुळे अशा अर्जांची पडताळणी सुरू आहे. तिसरा कारण म्हणजे काही महिला आधीपासून इतर शासकीय योजनांचा लाभ घेत आहे, त्यामुळे त्यांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जात आहे. आणि काही ठिकाणी वय, उत्पन्न किंवा कागदपत्रामध्ये तफावत आढळल्यामुळे अर्ज थांबविण्यात आले आहे. पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही पाहत असाल, तुमच्या ई-केवायसी पूर्ण असेल, तुमच्या नावावर कोणतीही 4 चाकी नसेल आणि तरीही तुमचे पैसे आले नसतील, तर अजिबात घाबरू नका. तुम्हाला तातडीने महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधायचे आहे. शासनाने स्पष्ट सांगितले आहे की अशा सर्व प्रकारांची पुन्हा तपासणी केली जाईल आणि पात्र महिलांना त्यांच्या हक्काचा लाभ दिला जाईल. महिला व बाल विकास विभाग यासाठी सातत्याने काम करत आहेत. म्हणून बहिणींनो, अफवावर विश्वास ठेवू नका. सर्वप्रथम तुमच्या ई-केवायसी तपासा, कागदपत्र तपासा आणि आवश्यक असल्यास जवळच्या कार्यालयात संपर्क साधा. आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि सर्व महिलांच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचीही दिशाभूल होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.